माझा फेल व्हायचं कारण काय? लीडरची मीटिंग व्हायची ती मी चुकवली. म्हणून मी जीवनामध्ये सर्वप्रथम जे 8 वर्षाच्या अगोदर मी IMC करत होतो त्यावेळेस मी फेल होण्याचं कारण मीटिंग चुकवली. आता परत ज्यावेळेस मी IMC मध्ये आलो तर सर मी चेअरमॅन होण्याच्या टार्गेटनं आलेच नाही. माझ्या डाऊनमध्ये मी CC बनवायच्या टार्गेट. मी फक्त समोरच्याला एवढं आत्मविश्वासानं बोलतो. माझ्या ऑफलाईनला सुद्धा मी कालच फोन केला होता, सर तुम्ही लातूरला यायला जमल म्हणजे मला IMC त्याच्यात रसच राहिले नाही. मग मी म्हटलं मला फक्त तुमच्या घरची कोणाची ID द्या, CP मी काढून टाकतो, तुम्ही काहीच करायचं नाही. पण सर्वप्रथम ज्यांनी मला एक बिराजदार सर म्हणून आहे जे की उस्मानाबादला जिल्हा परिषद शिक्षकच आहेत ते पण, आणि त्यांनी आम्हाला सुरुवातीला बिझनेस दाखवले. पण त्यांचा एक थोडासा प्रामाणिकपणा होता आणि त्यांच्या जीवनात काय झालं त्यांना माहिती. ते थोडंसं बिझनेसमधून थोडंसं दुरावले आणि त्यानंतर जे काय अगोदर झालं ते झालं. पण परत विश्वास मला IMC मध्ये सर्वात जास्त दिले म्हणजे बडे सरांनी. आणि बघा परत मी IMC मध्ये पाऊल ठेवणं म्हणजे ठेवू शकलो नसतो सर, कारण की पहिलेच्या 2 वर्षामध्ये एवढं काय स्ट्रगल झालेलं होतं. रात्रीचे 3 वाजता उठून आम्ही पळालेलो होतो, म्हणजे की असं दमच खाल्लं नाही. गाडीचे 2 वेळेस टायर बदलले सर 2च वर्षात, इतकं पळालो होतो. पण त्यावेळेस मी असोसिएट प्राइजनच देत होतो समोरच्याला, MRP मी हे केलेलंच नव्हतं. म्हणून 2च वर्ष हा बिझनेस करू शकलो, कारण मला स्वतःला मेहनत करावं लागायची आणि ते डाऊनला मला वेळ द्यावा लागायचा. मग परत ज्यावेळेस मी ह्या बिझनेसमध्ये आल्यानंतर ना काय करायचं आणि काय केलं पाहिजे पूर्ण मार्गदर्शन जे बने सरांनी दिले, त्यानंतरच हा बिझनेसमध्ये आज मी टिकलोय आणि करतोय आणि भवितव्यात करणार आहे. तर बघा सर्वांना सांगायचं तात्पर्य काय माझं एकच, जर आपल्याला बिझनेस करायचंच आहे तर असं करायचं, एक आपलं एक स्ट्रक्चर बांधायचं. त्या स्ट्रक्चरमध्ये मला 5 जणांना चेअरमॅन करायचं म्हणून हे ठरवूनच आपण IMC करायचे अथवा करायचेच नाही. आपल्याला 5 जणांना चेअरमॅन बनवायचंय हे ठरवूनच आपल्याला IMC करायचं अथवा करायचंच नाही. कारण आपण ज्या व्यक्तीला विश्वास देतो आणि ज्या व्यक्तीला घेतो आणि ज्या व्यक्तीला घेतलं त्याला पुढे नेल्याशिवाय आपण मला एवढं कळतं. कारण कसं असतो, जो मासा पाण्यात पडल्यानंतर त्याला सहज पावता येतो. पाण्यातला मासा जर बाहेर काढून ठेवलं ते थोडंसं तडफडतं. म्हणून पाण्यातल्या मासाला पाण्यातच ठेवायचा. पण त्याला ठेवते वेळेस कसं आपण त्याला घडवलं पाहिजे. महत्वाचं म्हणजे तो घडला तरच टिकला, नाही तर टिकला नाही. म्हणून ज्याला जॉईनिंग करतो त्या व्यक्तीला परिपक्व बनवल्याशिवाय कधीच त्याचा हात सोडायचा. आणि चौधरी सरांचं तर एवढं प्रतिसाद झाला, कारण सर 1-2-3 मीटिंग फेल झाली माझी.